आता आपण आलोय वाडा तालुका इथल्या भोपिवली गावामध्ये प्युअर देसी कोंबड्यांच्या फार्म मध्ये। चला तर मग बघूया। हे कसलं मशीन आहे काका? हे इन्क्युबेटर मशीन आहे। अच्छा, अंडी बनवण्याचं मशीन। ओके ओके। म्हणजे याचा प्रोसेस कशी चालू असते, काय होतं याच्यात? याच्यामध्ये आपल्या कोंबड्या आहेत त्या आपल्याला 15-20 अंडे देतात, ते आपण त्याच्यामध्ये अंडी टाकतो आणि त्याची आपण पिल्ले तयार करतो। ओके ओके ओके। किती दिवस लागतात साधारण? 1 दिवसानंतर पिल्ले येतात। पिल्ले येतात। अच्छा, आपलं टेम्परेचर 37.7 टेस्ट केलेलं आहे, कंट्रोल करतो। ओके, आता हा लाईट ऑफ पेटला का? आता त्याची हिटिंग पेक्षा कमी लेवल झाली ना, म्हणून आता हिटिंग साठी लाईट लागली। अच्छा, म्हणजे टेम्परेचर मेंटेन झालं की लाईट ऑटोमॅटिक बंद होईल? मेंटेन झालं की लाईट ऑफ होणार। अच्छा, याला दिवसातून 2 ते 3 वेळा अंड पलटी करायचं आहे। बाकी पाण्याची लेवल आहे, पाणी ट्रे आहे, त्याच्यात पाणी जसं कमी होईल तसं पाणी टाकायचं। या जाळीच्या खालती आहे का पाण्याचं? हा ट्रे खाली। ओके ओके। हा फक्त दिवसातून 2 असा हात फिरवायचा 2दा। हा, अल्टीपल्टी झालं। स्वतःहून रोटेट अंडे करते ना। ओके ओके, आपल्याला करायचं। बरं बरं। 37.7 वर गेले की लाईट ऑफ होते। आता 35.8 दाखवतंय। हे 37 वरती गेल्यानंतर आपोआप बंद झालं। हा बघा, बघू शकाल तुम्ही, दिवा बंद झाला, 2 वर ऑफ झाला, परत लागला। आणि हे कसलं बनलेलं आहे हे मशीन? हे मशीन थर्माकोलचं आहे। अच्छा, म्हणजे सेमी, याची प्राइस फक्त 3000 रुपये। अरे वा। आता इथे आपण हे अजून एक मशीन आहे, काय यंत्र आहे? ऑटोमॅटिक मशीन आहे। अच्छा, त्याच्यामध्ये 3 ट्रे आहेत। बरं। याला आपल्याला हात मशीन रोटेट करायचं, अंडा हलवायचं काही गरज लागत नाही, ऑटोमॅटिक अंडे यायचं। अच्छा, मला हे दाखवतो मी कसं। हे बघा, असं अंडं 2 तासातून 1 मिनिट अंडं रोटेट होतं। अरे वा। 2 तासातून 1 मिनिट अंडं रोटेट होतं। अरे वा। आपण जवळला बघूया हे अंडं आपोआप rotate होतात। ह्या मशीनसाठी किती दिवस लागतात अंडी पूर्ण व्हायला? 21 दिवस। ओके। या मशीनसाठी खर्च किती येतो साधारण? ही मशीन कमीत कमी 25 ते 30 हजाराला तयार केलेली आहे। ओके ओके। ते मशीन जे होतं ते तुम्ही स्वतः तयार केलेत का? ते स्वतः तयार। अरे वा। कोण सेलिंग असलं तर आपण कोणाला पाहिजे असेल तर आपण ते त्याला देतो। ओके, साधारण काय किंमत होते मग त्या त्या मशीनची? मशीनची 3000 रुपये किंमत आहे। अच्छा अच्छा, बरं। त्याच्यात समजा पिल्लं आली तर ते आपल्याला कसं कळतं आणि काय करता मग तुम्ही? ती पिल्लं चोच मारून पिल्लं बाहेर येते हा, अंड्याला, नंतर ती पिल्लं पूर्ण बरोबर खाली उतरते। कशा बरोबर? नंतर खाली उतरत असं। ओ अरे वा, आहे का एखादं पिल्लं? खाली उतरलं बघा। हो, आहे। किती गोड। नंतर आपली पिल्लं फरक काय आहे? हीट हवी असते। हो, ती दिसते ना थोडी हीट नसते तर आता आपण काका बघितलं की इन्क्युबेटर मध्ये आपल्याला त्या अंड्यांना 21 दिवस ठेवायला लागतं, मग ब्रूडिंग साठी 21 दिवस ठेवायला लागतं। आता इथे किती दिवस लागतात? इथे आपण 1 महिना ठेवतो। 1 महिना ठेवतो। ओके, त्याच्यानंतर मग 3 येऊन येतो। अच्छा अच्छा। आणि मग आता ह्यांना
अन्न पाणी त्यांना तर फीड कॅल्शियम देतो, लिव्हर टॉनिक देतो, अच्छा. त्यांना लासोटा देतो, गंभोरा देतो. आपल्याकडे गाई पण आहेत, कोणाला तूप पाहिजे तूप पण आम्ही देतो. तुमच्याकडे ह्या गायी सुद्धा आहेत का? तुमच्याकडे ह्या गायी सुद्धा आहेत का? हो हो, गाई पण आहे. बरं. ही गीर आहे, ही तिची मुलगी आहे. अरे वा. ही पण गीर आहे, हा हा. पण ही आता प्रेग्नेंट आहे. अच्छा. होईल, या वर्षी होईल. अरे वा. अरे वा. कोणाला तूप पाहिजे तर तूप पण आपण देतो. बरोबर. हे वासरू आहे इथे. छोटे वासरू. हॅलो. या इथे असे डब्यामध्ये अंडी घालतात आपल्या कोंबड्या. आहे का डब्यामध्ये? हो, इथे आहेत अंडी. ही इथे कोंबडी बसलेली आहे. ह्याच्यात अंड दिलेलं आहे. हे तुम्ही डबे मुद्दामून ठेवले आहेत का अंड्यांसाठी? अंडी घालण्यासाठी ठेवले आहेत. बरं बरं. आपल्याकडे दिवसाला 15 ते 20 अंडी निघतात. बरं, 15 ते 20 अंडी. दिवसातून आपण ते कलिक अंडी करतो. ओके. आपण 8 दिवस त्याची कलिक अंडी करून ती आपण इन्क्युबेटरमध्ये टाकतो. बरं, ठीक आहे. बरं काका, तुमच्याशी बोलून आम्हाला खूप माहिती कळली. तुमचा वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. बघ. हाय.